शैलपुत्री देवीचे महत्त्व. नवरात्रातील पहिल्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या. म्हणूनच पार्वती देवीला शैलपुत्री असे नाव दिले गेले. उत्पत्ती. पूर्वजन्मी त्या सती होत्या. सतीने आपल्या पित्याचा अपमान सहन न करता योगाग्नीमध्ये देहत्याग केला. पुढील जन्मी त्या हिमालयाच्या कन्या म्हणून जन्मल्या व शैलपुत्री म्हणून ओळखल्या गेल्या. स्वरूप. या देवीच्या हातात त्रिशूळ आणि कमळ असते. त्या नंदीवर आरूढ आहेत. त्यांचे रूप अत्यंत शांत, मंगलकारी आणि तेजोमय मानले जाते. महत्त्व. शैलपुत्री देवी ही नवरात्राची सुरुवात करणारी देवी आहे. त्या मूलाधार चक्राच्या अधिष्ठात्री आहेत. म्हणूनच आध्यात्मिक साधनेसाठी त्यांची उपासना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या पूजनाने साधकाला स्थैर्य, शांती आणि मानसिक बळ प्राप्त होते. त्या धैर्य, आत्मविश्वास आणि कर्तृत्व प्रदान करतात. देवी शैलपुत्रीची कृपा झाल्यास जीवनातल्या अडचणी दूर होतात आणि सुखसमृद्धी मिळते. उपासना लाभ. आरोग्य उत्तम राहते. घरात शांती व समाधान निर्माण होते. जीवनात स्थैर्य आणि धैर्य प्राप्त होते. आध्यात्मिक साधनेची सुरुवात दृढ होते. म्हणूनच नवरात्राच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. अजून नवरात्रीचा बाकीच्या देवीची माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. थँक्यू.